लोकसभेनंतर आता विधानसभेचं वेध सगळ्यांनाच लागले। विधानसभा निवडणूक ही काही महिन्यांवर येऊन ठेपली जरी असली तरी देखील अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार हा झालेला नाहीये। मात्र गेल्या अधिवेशनावेळी अनेकांनी आपल्या मंत्रिपदाची इच्छा असल्याची व्यक्त केली। लोकसभेत खासदारकीचं तिकीट मिळावं यासाठी शिंदेंच्या सेनेतील काही आमदार इच्छुक होते। मात्र काही ठराविक आमदारांना लोकसभेत स्थान मिळाल्याने इच्छुक आमदारांची संधी हुकली। त्यामुळे शिंदेंच्या सेनेत नाराजी नाट्य सुरू असल्याचं दिसून आलं। पण यातच काही महिन्यांपासून अधिक चर्चेत असलेले आणि सातत्याने आपल्या पक्षाची भूमिका कठोरपणे मांडणारे शिंदेंचे अनेक शिलेदार हे मंत्रिपदाची आतुरतेने वाट पाहत आहेत। अशातच मुख्यमंत्र्यांसमोर पुन्हा एकदा नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। शिंदेंचे ते आमदार नेमकी कोणते आहेत हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। नमस्कार, मी गौरी पैकर, टाइम महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे। एकनाथ शिंदे यांनी ज्या दिवशी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून मुख्यमंत्री पदाची शपथ घेईपर्यंत आणि सरकार स्थापन होईपर्यंत अनेक आमदारांनी मुख्यमंत्र्यांची साथ दिली। त्यातच गेल्या अधिवेशनावेळी अनेकांनी आपली इच्छा देखील व्यक्त केली होती। तर त्यात प्रामुख्याने मराठवाड्यासारख्या जिल्ह्यात पक्षाची भूमिका एक हाती मांडणारे आमदार संजय शिरसाट हे इच्छुक उमेदवारांपैकी एक आहेत। बंडखोरी करण्यापासून ते महायुतीत सामील होईपर्यंत यांनी मुख्यमंत्र्यांची चांगलीच साथ दिली। त्यामुळे संजय शिरसाट यांना मंत्रिपदाचा वेध लागला। संजय शिरसाटांच्या नावानंतर नाव येतं ते म्हणजे भरत गोगावलेंचं। रायगड सारख्या जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचा दबदबा अधिक आहे। मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून भरत गोगावले यांना ओळखलं जातं। कधी समाधानी तर कधी नाराज असं स्वरूप असणारे भरत शेठ गोगावले हे मंत्रिपदाच्या खुर्चीसाठी इच्छुक असल्याची दिसते। हेच काय तर त्यांनी कोट देखील शिवून ठेवला होता। सरकार स्थापन होऊन 2 वर्ष पूर्ण होत आली तरी देखील मंत्रिपदाचं तिकीट गोगावलेंच्या माथी लागलं नाहीये। त्यामुळे यंदा त्यांना मंत्रिपदाचा फोन येईल का हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्यांच्यानंतर पाहिलं तर ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक हे देखील इच्छुक उमेदवारांच्या यादीत आहेत। सलग 3 टर्म आमदारकीच्या शर्यतीत जिंकून आलेले प्रताप सरनाईक यांच्या देखील गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते। महिला आमदारांमध्ये पाहिलं तर मनीषा कायंदे यांचा देखील चेहरा इच्छुक उमेदवारांच्या यादीत दिसतो। ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंना साथ दिली। निष्ठेने आणि सच्चेपणाने साथ देणाऱ्यांची इच्छा आणि त्यांची नाराजी दूर करण्याची संधी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा मिळाली आहे। त्यातच शिंदेंचे काही आमदार हे ठाकरेंच्या संपर्कात असल्याने त्यांच्या मनात किंवा त्यांची साथ सोडणार तर नाही ना या भीतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना संधी देणार का हे महत्त्वाचं असेलच। पण त्याचबरोबर भरत गोगावले, संजय शिरसाट, मनीषा कायंदे आणि प्रताप सरनाईक यांना यंदाच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार का आणि त्यांची अपुरी राहिलेली इच्छा शिंदेंच्या कृपेने पूर्ण होईल का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण त्याचबरोबर ज्यांची मंत्रिमंडळात स्थान मिळवण्याची इच्छा आहे त्यांना संधी मिळणार का किंवा त्यांची संधी हुकणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि टाइम महाराष्ट्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।